राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आज आपण कुरकुरवाडी या ठिकाणी जो मध्य रेल्वेचा मार्ग जाणार आहे पुण्यापासून ते नाशिक पर्यंत, तो रेल्वे मार्ग जो वळवण्यात आलेला आहे, तो वळवल्यामुळे आपला जो पठारभाग संगमनेर तालुका असेल, अकोला तालुका असेल किंवा इतर जे तालुके पुणे नाशिक हायवेच्या संलग्न आहेत, हा महत्वाचा तालुका आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे. आजूबाजूची जी सर्व गावं आहेत यांच्या दृष्टीने हा संलग्न रस्ता आहे आणि या संलग्न रस्त्याच्या आजूबाजूने ते कोणत्या गावातून ती रेल्वे जावा याच्यासाठी आम्ही 12 तारखेला आंदोलन करणार आहोत. परिसरातली सर्व गावं याच्यामध्ये सहभागी होणार आहे. त्याच्यामध्ये आमचं कुरकुरवाडी गाव लहान थोरांपासून सर्व सामाजिक, शैक्षणिक सर्व विभागातले कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होणार आहे. आणि ही रेल्वे ह्या संलग्न हायवे पासून गेल्यामुळे सर्व गावांना आपण म्हणतो ना, वहिवाटीनुसार किंवा वागण्याच्या दृष्टीने हायवेच्या बाजूने गेल्यामुळे जो फायदा होणार आहे तो सर्वांना सारखा होणार आहे. त्यामुळे जी रेल्वे आपल्याला पहिली त्यांनी दाखवली होती किंवा गेली होती त्याच मार्गाने ती जावी ही आमची प्रश्नाला नम्र विनंती आहे. आणि त्याच्यात जर त्यांनी काही फेरफार केला तर त्यांना ह्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल. तिथून पुढची अनेक आंदोलनं होतील, तीव्र होतील, मोठ्या प्रमाणावर होतील किंवा मग प्रशासनाला सुद्धा त्याचा जरब बसेल अशा प्रकारे आम्ही सर्वजण ते करणार आहोत. तरी प्रशासनाने आमची ही विनंती मान्य करावी, सर्व जनतेचा त्यातून फायदा होईल असंच काहीतरी करावं ही नम्र विनंती. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक रेल्वे हायस्पीड जो मार्ग पहिला झाला होता, गणेश बुकामध्ये जी नोंद झाली होती, त्या मार्गाने हा रेल्वे मार्ग होण्यासाठी आम्ही कुरकुरवाडी गावाच्या वतीने आज आम्ही सर्व गाव या हिशोबाने या आंदोलनाच्या पाठीमागे उभा आहोत. आणि बाकीच्या गावांच्या बरोबर आम्ही पण 12 जानेवारीला या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहे. सरकारने याची दखल घेऊन याचा आंदोलन कसं थांबवता येईल याचा मार्ग काढून आपण सर्वांनी सरकारला आमच्या वतीने निवेदन देत आहोत. असं मी कुरकुरवाडी गावचा सरपंच या नात्याने आम्ही गाव 12 जानेवारीला दिवसभर बंद ठेवून या आंदोलनासाठी आम्ही उभे राहणार आहे. गावाच्या वतीने मी सरकारला निवेदन देत आहे. जो नाशिक आणि पुणे हायस्पीड मार्ग आपला रेल्वेचा जाणार आहे आणि तो बदलण्याचा अधिकार हा कोणी आणि कसा बदलला ह्याच्यावर चर्चा न करता आता जो पहिला जुना मार्ग होता ना, त्याच मार्गाने रेल्वे गेली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि प्रत्येक गावामध्ये त्याचा ओहापोह झालेलाच आहे. आता या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की ज्या महिला आहेत, ज्या आता ज्या ऐकतील आता किंवा तुमच्या लाईव्ह मार्फत जाणारच आहे सगळ्या महिलांकडे, आणि आम्ही आमच्या गावामध्ये प्रत्येक महिलेला जाऊन सांगितलेलं आहे की कांदा लावगड असू दे नाही तर कोणतीही असू द्या, पण हे जे आज आहे ना ते उद्या नसणार आहे. आज जे आपल्या पुढच्या पिढीला जे फायद्याचं आहे ना, की ज्या आपण बघा आज जर रेल्वे इकडून गेली आपल्या बोट्याकडून, आपल्या संगमनेर तालुक्याकडून पुण्याकडे जी लोक आज आमची मुलं बरीच शिकतात तिकडे, त्या शिक्षणासाठी ते अपडाऊन करू शकतात ना. आणि कमी पैशात आम्ही शेतकरी वर्ग आहे, हा शेतकरी वर्गाकडे तिथे जाऊन रूम घेऊन राहायचं आणि ते सगळं जे शिक्षणाचा खर्च आहे तो पेलवत नाहीये. पण उद्या जर ही रेल्वे आमच्याकडून गेली तर आम्हाला प्रत्येकाला, आमच्या मुलांना, आमच्या पुढ्या भावी पिढीला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते, आमच्या गावातल्या सगळ्या लहान मोठे, थोर मोठे, म्हातारे, तरुण, लहान मुलं सगळ्यांनी या आंदोलनामध्ये आम्ही भाग घेणार आहोत आणि त्या ठिकाणी बसणार आहोत. मी तर सरकारला एवढंच सांगते की बघा, तुम्ही जर हा मार्ग बदलला तर आम्ही आमरण उपोषणाला सुद्धा तयार आहोत. आणि मी स्वतःपासून माझी सुरुवात करणार आहे आमरण उपोषणासाठी. तेव्हा मार्ग न बदलता ह्याच मार्गाने जाऊ द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या कुटुंबांना याचा फायदा होऊ द्या असं मी सरकारला विनंती करते. आणि जर नाहीच त्यांनी ऐकलं तर मग पुढे आंदोलन चालूच राहतील आणि ते सरकारला आवरता येणार नाहीत अशा आंदोलन होतील. आता उगाच त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे, उद्या माणसं आमची तिकडे गेलेली आहेत काही,
पुढच्या याला ते पण असणार आहेत. तेव्हा आताच सावध व्हा म्हणावं आणि जो चाललाय ना रस्ता तोच आम्हाला द्या. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.